खुर्ची सम्राट हा अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा चित्रपट सर्वांनीच पाहिला. साधारण 2009 रोजी आलेला हा चित्रपट. पण या चित्रपटाचे परिणाम किंवा मलाच व्हायचंय खुर्चीचा सम्राट हे आपण 2019च्या निवडणुकीपासून बघतोय. खुर्चीच्या नादामध्ये कशी युती तुटली, मग आघाडी निर्माण झाली, त्यानंतर पक्ष फुटले, मग महाविकास आघाडीचं सरकार पडलं, नवीन युतीचं सरकार स्थापन झालं, वगैरे वगैरे. या सर्वच गोष्टी सविस्तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण या सगळ्यांमध्ये वारंवार एका गोष्टीचा उल्लेख सत्ताधारी आणि विरोधक करत होते. ती गोष्ट म्हणजे हिंमत असेल तर निवडणुकीच्या रिंगणामध्ये या. आणि तीच विधानसभेची निवडणूक आता अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपली. आणि असं असताना पुन्हा एकदा युती आणि आघाडीमध्ये खुर्ची नाट्य रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याबद्दलच आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तसा महाविकास आघाडी आणि महायुतीत रस्सीखेच आणि तणाव देखील पाहायला मिळतोय. या वादाचं कारण म्हणजे जागा वाटप नाहीये, तर मुख्यमंत्री पद हे असल्याचं आता समोर आलंय. कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार ह्याच्यावरती दोन्ही गटांमध्ये चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच सातत्याने मुख्यमंत्री पदावरती दावा करताना पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ठाकरे गटाने देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांनी आत्ताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करणार नसून युतीला हरवणं हे मुख्य ध्येय असल्याचं मत व्यक्त करत आपली चर्चा देखील टाळली. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झालेल्या आघाडीच्या मेळाव्यात आणि बैठकीमध्ये ठाकरे गटाने मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा काँग्रेस आणि शरद पवारांसमोर बिहारचा पॅटर्न या स्वरूपातील एक प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेत मुख्यमंत्री पद आपल्याला देण्यात यावं अशी मागणी थेट ठाकरे गटाने केली. पण असं असतानाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मला महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार अशी 100% खात्री वाटते असं मत व्यक्त केलं. त्यामुळे नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का अशी चर्चा देखील सुरू झाली. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री पदाचा महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून ठाकरेंचा प्रस्ताव वारंवार धुडकावून लावणाऱ्या काँग्रेसनेच मुख्यमंत्री पदावरती दावा करायला सुरुवात केली. हे सगळं घडत असताना फक्त बघतच राहतील ते संजय राऊत कुठले, त्यांनी देखील आपल्या शैलीमध्ये काँग्रेसचा समाचार घ्यायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावरती थेट हल्लाबोल केला. काँग्रेस पक्ष आजकाल अधिक व्यस्त असल्याची खोचक टीका त्यांनी केली. काँग्रेस नेते 10 दिवस वेळ देत नाहीत, पण तारीख पे तारीख देतात असं राऊत यांनी मत माध्यमांसमोर व्यक्त केलं. त्याचबरोबर काँग्रेसला लोकसभेमध्ये जास्त जागा मिळाल्या, पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या जागा वाढवण्यात शिवसेनेचे योगदान किती आहे. अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सुनावलंय आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरेच असतील असं देखील त्यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि यावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका शब्दात माध्यमांसमोर उत्तर दिलं की संजय राऊतांचं तुम्ही फार काही ऐकत जाऊ नका. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नेते एकमेकांविरोधात जाहीरपणे दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप करत असल्यामुळे महाविकास आघाडी जागा वाटपावरून खतखत असल्याचं आता समोर आलंय. आता एकूण जागा वाटपाबाबत बोलायचं झालं तर राज्यामध्ये विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे गट 115 ते 125 जागांवरती निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं समोर आलंय. उद्धव ठाकरे गटाची मुंबईमधील 36 जागांपैकी 20 ते 22 जागांवरती दावेदारी देखील समोर येते. मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना मोठे दावेदार पक्ष आहेत, कारण ह्या दोन्ही पक्षांचा मुंबईमध्ये दबदबा आहे. त्यामुळे काँग्रेस मुंबईमध्ये जास्त जागा मागत असल्याचं देखील समोर येते. मुंबई पाठोपाठ आपण शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातल्या जागांवरती जर बघितलं तर कोकणामध्ये महाविकास आघाडीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 जागांवरती रस्सीखेच सुरू आहे. सावंतवाडी, राजापूर आणि चिपळूण यासाठी ही रस्सीखेच सुरू आहे. सावंतवाडी विधानसभा जागेवरती शरद पवार राष्ट्रवादी गटाने दावा केलाय, तर राजापूरसाठी काँग्रेस गट आग्रही असल्याचं समोर आलंय. सावंतवाडी, राजापूर आणि चिपळूण ठाकरे गटाची हक्काचे मतदारसंघ आहेत. तर दुसरीकडे या जागा सोडवून घेऊन
असे आश्वासन देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी तिथल्या स्थायिक आणि इच्छुक नेत्यांना दिले. अजितदादा पवार गटाचे चिपळूणचे आमदार शेखर निकम हे असलेल्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं समजतंय. कारण चिपळूण मतदारसंघामधून ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे आग्रही आहेत. भास्कर जाधव हे खरं पाहता गुहागर मतदारसंघाचे आमदार, परंतु यंदा ते चिपळूणमधून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय. कारण गुहागरमधून ते आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे करणार आहेत. त्यामुळे चिपळूण जागेवरती शरद पवार गटाचे प्रशांत यादव आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव या दोघांमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली. या सर्व गोष्टी लक्षात घेता विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, तसेच निकालानंतर जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री पदावरती कोण बसणार यावरती वाद निर्माण होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता खुर्चीच्या वादावरून पुन्हा महाविकास आघाडीमध्ये बिनसल्याचं पाहायला मिळतं. तुर्तास वेळ झाल्या या विषयामध्ये आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयात. धन्यवाद.